11 वाजून 25 मिनिटं. हॅलो 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 राजू पड्याळ कुठायत कुठायत कुठायत. हॅलो 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 काय हॅलो हॅलो. हा जवळ आलो येशिव आलो अजून आत या उमऱ्यात आत या. हॅलो हॅलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई जुगा झाकाईचा. आता सुरुवात एवढं जावं झाली सुरुवात. लोक म्हणतात लांबोरी बा आल्या आल्या बोलतात शक्तीवालेसनी. झालं हे स्तवन झालं. आता गणपती बाप्पाचं नाव घेत नाही अजून नाही इफेक्ट येऊन दे. हॅलो हॅलो हॅलो. आता मला हे तर थोडं कळायला लागलं. हॅलो 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 हॅलो. हा येऊन द्या तरी पण व्हायचा व्हायचा. तर या ठिकाणी आज 10 ऑगस्ट 2025 भाग्याचा दिवस आहे. काल बहिणीने आपल्या भावाच्या हातात पवित्र धागा बांधून जे एक आपलेपणाचं बंधन दरवर्षाप्रमाणे काल केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज म्हणजे कालचा दिवस जो होता तो भाऊ बहिणीचा होता. आजचा दिवस आई आणि लेकरांचा आहे. आई जाकाई आई जोगाई आई जाकाई आणि ती आई आणि ही लेकरं यांचा दरम्यानचा हा जो गोतावळा आज वातानुकूलित मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये आज जमलेला आहे. आई तिकडं राजापूरच्या सीमेवर वर्धा असोळ गावात आणि आज लेकरं इथं तिच्या देवळाचं कीर्तन करण्यासाठी त्या देवळासंदर्भात इथं उभे आहेत. कधी कधी वाटतं मंदिर जीर्णोद्धार आहे पण असं राहुल बघितलं की वाटतं हेच आहे तसाच कौलारू राहू दे. आज गोतावळा वारवडलांना आपण बांधलेला आहे त्याच्या कष्टानं. पण जसं जसं जग बदलतं तसं आपण बदलतो. तरुण पिढीची इच्छा असते मात्र बदलूया. बदल आहे काळाची गरज आहे. सुरुवात करूया. तत्पूर्वी 2017-18 पासून जे काय ह्या गावावर माझं गाववाल्यांनी माझ्यावर प्रेम दिलेलं आहे. इतके कार्यक्रम झाले गावापासून साहित्य संघापासून इथपर्यंत आजच्या या कार्यक्रमापर्यंत. कलगीवाले बदलले शक्तीवाले बदलले तुरेवाला मात्र तोच आहे. आणि हे म्हणतात आम्ही लाल करतो. लाल जर केलेली ही 7-8 वर्षात जर मी लालच करत असतो तर आज जुगा जाकायच्या लेकरांनी मला इथं वन असता केला. खुले रे खुले बोच्या खुले. इतिहास जाणून घ्या त्याच्यानंतर भिडा. सामने लांबोरी बुवा खडा आहे. सुरुवात करूया. मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यम मोक्षमूलम सद्गुरु कृपा. पूर्वजांचा हा जो सोहळा आहे त्याने दाखवलेली वाट आहे. त्या वाटेवरती आपण चालत असताना काही नैतिकतेची बंधनं असतात आणि ती बंधनं आपण पाहिली. शाहिरांना गेल्या 2-3 वर्षापासून आमचा झगडा बऱ्यापैकी सुरू आहे. या शाहिरांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी आहे. यांचं कौतुक आम्ही अनेकदा केलं आणि तरी पण म्हणतात आम्ही तुमच्या गाण्याचं कौतुक करतो. त्यांची बोलायची पद्धत अशी आहे. पण तुम्ही नाही करत. असं गाणं कसं करत. गेल्या वेळेला तुमच्या गाण्याचे पण कौतुक केलं आम्ही. तुमच्या आवाजाचं पण आम्ही कौतुक करतो.
यांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी की एखादा तोरेवाला काही गोष्टी सांगतो आणि ज्या घेण्यासारख्या गोष्टी आहेत ते घेतात, त्याच्यात बदल होतात. गेल्या वर्षीचे अनेक शब्द त्यांनी आपल्या विस्तारात ठेवलेले आहेत, परत त्यांनी काढलेले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. तर सगळ्यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत, बुद्धीचा देवता श्री गणपती गजानन, विद्येची देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ही विचारधारा राजांची माझ्या विचारधारा पुढे आणली. त्या विचारधारेचे महामेरू शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली चालता घातला आणि एक वेगळा विचारसरणी आणि एक वेगळा विचार केला, ते मल्हारशाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, संत वाळूमामा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई विठ्ठाई देवी, धनीदेव डोंगर, लांजाचा मालक धनी केदारली, धनी चव्हाटा आणि 18 कुंभाची मालकी लांजाची आई जुगाई, आई जाकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन लांजाच्या 18 कुंभाची मालकी आई जुगाई, आई जाकाई कशी टाकली त्या लांजाने राजापूरच्या सीमेवर आपल्याला वर्धा सोड त्या गावाची आई जुगाई, आई जाकाई तिच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व लेकरांना जिने आपल्या पदरात घेतलं ती मुंबईची मुंबादेवी, वेदांची जीवदानी, रंगदेवता, नटेश्वर, जागे मालक आणि तुम्ही माझे मायबाप, तुम्हाला नमस्कार करून कार्यक्रम सुरुवात करतो. माझा ढोलकीवाला परमनंट एकच मानव माझा फक्त रेशन कार्डवर चढायचा बाकी आहे, संदेश होते. हा माझा अतुल इंगले, हा माझा कदम दादा, माझा आमल्या अमोल नागेशकर आणि रोज जिथे, आणि हा माझा येणावाकडा आवाज पोचवणारा माझा हे पण नाव सगळ्यांना पाठ आहे राजादा पटेल. सगळ्यांना नमस्कार करू. आणि आई जुगाई देवी, आई जाकाई देवी, आई जाकाई देवी मंदिर जीर्णोद्धार समिती, सर्व जेवढी कार्यकारिणी समिती आहे, कारण यातली सगळी मंडळी आहे या कार्यकर्त्यावरती, ही सगळे माझे मित्र आहेत, सगळे जीवलग आहेत की यांची कुणाकडे नावं घ्यायची, त्याच्यामुळे कुणाचं नाव घेत नाही. कृपया तुमच्या भावाला माफ करा, पण काही नावं इथे घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी रवींद्र भटकर साहेब आहेत, जे या नमन लोककलेला, शक्ती तुरा या लोककलेला एक वेगळा महामारू मिळालेला आहे. आणि अशा आमच्या समाजसेवकाला मानाचा मुद्रा उपस्थित आहेत. सुभाजी तांबे आहेत, मुख्यमंत्री परिवाराचे अध्यक्ष आहेत, माऊली आमचे शक्तीवाले बुवा आहेत, ते दत्ता चितकटे, अमोल चितकटे पुण्यावरून आले, संतोष कलापटे बुवा आता वाजतात झाले, सिनियर झाले आता, शशिकांत बावकर बंधू आहेत, आनंद बावकर आहेत, शशिकांत मांडवे आहेत, परफॉर्मन्स कानेरे आहेत, निखिल गुरव माझा बंधू आहे, प्रशांत निकम खेडवरून आले, ते माझे पाठीराखे आहेत, अनेकदा कौतुक करतात आणि आज ते खेडवरून आलेले आहेत. माझे रुपेश दादा गोरे आलेले आहेत, तर दक्षिणाचीवाले आहेत. तर त्याप्रमाणे राजू ब्रेक माझा आधारस्तंभ, सुकान आयरे गोवा आले तुरीवाले आमचे, संतोष बापार्डेकरांनी 250 रुपये पाठवले, मंदार गिती आहेत, भैया समाज आमदारांचे समर्थक, अनेक लोक आहेत. आणि विशेष म्हणजे इथे नाव घ्यावं लागेल की वेगळा ऋणानुबंध असतो. आमचे मांडवकर आहेत, अजय मांडवकर, किंवा माझ्यासोबत वर्षभर काम करणारे संदीप माधे माऊली आहे. आणि ही संधी मला ज्यांच्या फोनद्वारे मिळाली तो माझा मनोजदादा गोंडा, सगळेजण मंडळी तुम्हाला मानाचा मुद्रा करून. आणि आता राहिली मानाची गवर, मानाचा गणपती, तर माझ्या गौरेबाई आणि बाजूची माझी दुसरी गवर, दोघांनी विजय निकमबुवा आणि राजेश निकमबुवा मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्तवन चरणाचे अर्पण करतो. आज ही मुंबई रंगवांच्या वरची 11वी वारी आहे.
अजून माप आहे. सर्व स्तवन मी तुरेवाला आहे. हा वर्धा सोळ अर्धा शक्तीवाल्यांचा गाव आहे, कलगीवाल्यांचा गाव आहे. यांना शक्ती तुला माहिती आहे, कलगी तुला माहिती आहे, डफावरची शायरी माहिती आहे, नमन माहिती आहे, वैदिक शायरी माहिती आहे. आणि यांच्या समोर मी कायम मी आईच्या मंदिरात पण सांगितलं आगावगिरी हे काय. शाहिरांना प्रतिस्पर्धी शाहिरांना मान दिलाच पाहिजे, पण काही चुका सांगितल्या त्या यांची एवढी पोटशुका होते. आणि आज मी आईचं स्तवन गातो. हे अनेक कलगीवाले म्हणतात आईचं स्तवन कसं काय, ह्यांनी हे सद्गुरूंचं गातात ते. बरं बारी सुरू होते गाण्यापासून. आदिमाईचा गण तुम्ही गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा, तिथून भेद सुरू होतो. स्तवनाची आधी स्तवनाची चाल पण द्यायची नसते, स्तवनाचा भाग द्यायचा नसतो. आणि स्तवन कुणाचं कुणी गाव. आणि स्तवन गातोय माझ्या जाकायचं, माझ्या जुगायचं. हाती घेतलंय मोठं काज, हाती घेतलंय मोठं काज, प्रत्येक जण म्हणतोय कर्तव्य माझ. 10 दिवसात हाऊस तुम्ही फक्त पुढं लागा. ती तिचं मंदिर बरोबर बांधून गेली. आता एवढ्या कमी वेळात शेवटला जाऊन हॉल हाऊसफुल होतो. हो हाती घेतलंय मोठं काज, म्हणती कर्तव्य हे माझ. जुगायची आई जागायची, जमली लेकर आज. आई जुगायची आई जागायची, ही जमली लेकर आज. झालं
हीच करून घेणार आहे काल, ही यजमान होणार आहे. तुम्ही आम्ही निमित्त मात्र. काय म्हणतोय? हो झाली गावाची मालकीणा, फिरते माऊली पालखीणा, लेकरांची पटरातीणा, काय पाहिजे आणखीणा, काय पाहिजे आणखीणा, काय पाहिजे आणखीणा. तुझं तुझे मंदिर बांधून सुख सोहळ्यात नाचून, भक्ती भावाने हा साधून माझ समतेचा हाच रिवाज, तुझ्या भक्तीचा आवाज, समतेचा हाच रिवाज, तुझ्या भक्तीचा आवाज. जोगाईची आई जागायची जमली लेकर आज, जोगाईची आई जागायची जमली लेकर आज. हात घेतलंय मोठं काज, हात घेतलंय मोठं काज, म्हणती कर्तव्य हे माझ. हात घेतलंय मोठं काज, म्हणती कर्तव्य हे माझ. जोगाईची आई जागायची जमली लेकर आज, जोगाईची आई जागायची जमली लेकर आज, जोगाईची आई जागायची जमली लेकर आज, जोगाईची आई जागायची जमली लेकर आज. जोगाईची आई जागायची ही जमली लेकर आज. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी अखंड हरदासवलीचा. बोलपूर भीमाशंकर पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर, जय हनुमाननाथ मंडळ कोणवाडी पन्हाळी यांचा. वडदासोची मालकीण आई जोगाई आई जागाईचा. गणपती बाप्पा आमचे पाठीराखे लोक कलावंतांचे पाठीराखे आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मटकर माऊली कायम जिथे जिथे जातील त्या शाहिरांना एक शाबासकी असते. आज देखील 500 रुपये देऊन शाबासकी दिलेली आहे रवींद्रजी मटकर. त्याप्रमाणे आमचे बंधू आमचे मित्र सुभाषजी तांबे माऊली मुस्कुंद परिवारचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे. आराध्य 11 भालावली भगवा रक्षक क्रिकेट भालावली या संघाचे भालावली पप्पू गुरव यांच्याकडून गोवांसाठी 200 आणि मुलांना 100 रुपये. सारांश संतोष परसमकर यांच्याकडून मुलांच्या एकासाठी 200 रुपये. हे माझे पोराने ते यंदा हलवलंय. ते बारके पोर आमचे कुठे गेला वांडर दुसरा एकदम मागे एकदम म्हणजे बाकी मुंबईचं ह्यांचंच आहे मार्केट आहे. त्याच्यानंतर दुबईवरनं आलेला आहे. काय 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 आणू या गाण्यासाठी राम गावकर भाऊ दुकानदार क्रिकेट संघ वडदसोड सरफराज अजीज मुकादम माऊली रफीक अजीज मुकादम माऊली शाहीर विकास कामगारांसाठी मोबाईल अरे मनस्वी आभार. एक ट्रॉफी आहे. एक काढायला फोटो काढा. अभिषेक हॅलो. तसेच या ठिकाणी असलम मुकादम सरफराज मुकादम वडदसोल यांकडून विकास सर यांच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. त्यांनी कृपया
या ठिकाणी त्यांना द्यावी. तर सरफराज माऊली वडद असल्याच्या आज आईचं मंदिर बांधण्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि ही माऊली आलेली आहे. हा गावाचा एकोपा आहे, हा आमचा भारत देश आहे, आम्ही कायम सांगतो. आणि आज या तुरेवाल्यांनी त्यांच्याकडून एक गिफ्ट आलेलं आहे, मी जपून ठेवेन. तर हे म्हणतात अजय घाणेकर माऊली पाठीराचे 200 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद. तर मंडळी मला हेच सांगायचं, तर म्हणतात दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा, दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा. मी शाहीर तुझ्याचा रवींद्र कुमार माऊली यांनी गेल्या वर्षी पण माझं केलं होतं पेंटिंग, धन्यवाद माऊली फोडून ठेवा. तर म्हणतात कौतुक करणार नाही. अरे तुमचं कौतुक तुमच्या घरात केलं, तुम्ही सगळे युट्यूबचे व्हिडिओ काढाने बघा, तुमचं कौतुक केलेलं आहे. जरा म्हटलं ह्यांचं काय म्हणायचं की परशुरामाच्या भूमीत यांच्या कवींची कल्पना, मी काय चुकीचं बोललो काय हो? तुमचे कवी म्हणजे काय महाकवी आहेत, तो ऋषी मुनी आहेत? अरे एखाद इकडे तिकडे होऊ शकतं की नाही, मग ते तुमच्या निदर्शन चांगलं, ते एवढा त्रास नसला. त्यांचं काय म्हणणं आहे की परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय, तर मी एवढं सांगितलंय परशुरामाची भूमी म्हणजे कोकण. असं म्हणत चालत माझ्या आईमध्ये माता दिसते, अरे आईच आहे ती, आईच आहे ती, एवढंच मी त्यांना म्हटलं. तर माझ्या गुरुंना माझ्या कवींना बोलायचं नाही. आज घेतो बघा हळूहळू म्हणतात अरे काय काय आणू, 2 वर्ष द्यायचं आहे, फुलं रे फुलं बुवा. त्याच्यानंतर मग भावांचा गाणं माझ्या बालपणी आला. यंदा सगळं गण 11वी बारी आहे, अजून 4-5 बारी आहे, सगळं गण गाजलं, सगळं गण गाजलं. आईच्या पुढं काहीच नाही. आता ज्या वेळेला पौता बांधायचा यंदाचा गण लोकांनी डोक्यावर घातला, त्याच्यानंतर परवाचा काठी घोंगडी घेऊ नियासात झाला गुराखी माझा गणराज. दुसरा गण चल आलो आलो तुझा मी माघारी, चल ताई चल बहिणी माहेरी. हे सगळे गण एवढे दुर्वा फुलांचा परवाचा जास्वंदाचा जो गण आहे तोही लोकांनी उचलून धरला. आणि ती म्हणतात आईच्या पुढं काही नाही बुवा, ऐसा कैसा चलेगा. एक तर तुमची नजर कमी आली म्हणायची, नाही तर कानात तुमच्या ऐकायचं कमी आलं असं. नाहीतर कौतुक करायची तुमची दानत कमी. मी काय बोललो तुम्हाला? मी एवढंच बोललो परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय असं कसं काय म्हणतात, भातामध्ये तांदूळ शोभतं असं कसं म्हणतात, एवढंच मी निदर्शन लावून दिलं. तर फरमाईशाची घेऊया, जास्त काय बोलायचं नाही, वेळ कमी आहे. वटारून बघतात माझ्याकडे सगळं आयोजन. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, पण देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया, 2 वर्ष सारखं मातर सजू दे घर. लक्ष असावं. यांचा गण होता, छानच होता. आता मागच्या गणाचं कौतुक केलं, आता म्हणताय काय पण करा पण त्या विश्वाच्या देवाला तुम्ही घरात घेऊन या. म्हणते माझी बायको, हे पण बायको तू किचाळती काय गो, वेणकामाची किचाळती काय गो, ऐसा किचाळते का नाही, हे माझी बायको. अगं तू म्हणते नवऱ्याला गणपती आणायलाच पाहिजे, तो आणणारच, तू टेन्शन घेऊच नकोस. गणपती बाप्पा येणारच, उदार बाजार आणि पण गणपती म्हणून आणणार. तू काय टेन्शन घेऊ नकोस, गण गातोय.
आखणी र माझ्या बापाची लेखणी. महाभारताचा गण गातोय. का गातोय? हा गण जपून ठेवला होता. ज्या ठिकाणी वर्ध असोची माणसं ज्यांना शक्तिदुरातला श माहिती आहे, तुझ्यातला तू माहिती आहे, आणि डफातल्या वारीवरचा भेदीत मात्र भे माहिती आहे, आणि अशा माणसांसमोर गातोय. महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी. मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी. हो मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी. तैसे लिही चिंतामणी, हो तैसे लिही चिंतामणी. गणत्याच्या वालपणी साऱ्या विश्वाचा तो हादनी. महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी.
महाभारत घडलं. ह्या हिंदू धर्मातलं सर्वात मोठं महाकाव्य रूपी हा ग्रंथ घडला, जो महर्षी व्यास मुनीने फक्त मनामध्ये विचार केला आणि तो लिहिला बाप्पाने. आणि तो इतक्या तीव्रतेने लिहिला की एक संदर्भ ग्रंथ असं सांगतो, एक दंताजी जो दात तोडला ते वेगळी कथा असली तरी ज्या वेळेला लेखणी तुटली लिहून त्यावेळेला त्याने आपला दात परत तोडला होता आणि त्याने तो लिहिलं होतं. तर असे महाकाव्य महाभारत मानवाचा जन्म कसा असावा हे सांगणारा ग्रंथ हे लिहिलं माझ्या बाप्पानं. तो ग्रंथ तुमच्या चरणाशी सादर केला. फार मोठं असतं, बलवत्तर असतं. आणि माझं नशीब बलवत्तर आहे म्हणून मला अशी लेकरं मिळाली, मला माझा साथ मिळाला. या पोरग्याला आता उलट्या होत्या आणि आता तो गोळी घेऊन आलाय आणि काय नाचतो बघा भिंगरीसारखा. आणि हा आमचा दुसरा पोरगा. मग यांच्यापुढे आज मी ते उभा आहे. कृपया एकदा माझ्या साधासाठी काय वाटलं. तर मी कायम सांगतो, तळ कोकणातली जी आदत कथेतूर आहे, जी वयस्कर माणसं आहेत त्यांना शिकवता माहिती. आणि तसंच आता मला म्हणायचं होतं ह्यांना मला बोलायचंय रामोरी हा साला म्हणायचंय मला. बघा साला म्हणायचंय, हरकत नाही. गाण्यामध्ये हिंदी शब्द नसावेत हा मी त्यांना बोलतोय, पण त्यांना आता शिवीज द्यायचे त्याला मी करणार काय. तर या ठिकाणी कुमारी नित्या दत्ताराम चिटकटे या माझ्या छोट्याशा लेकीकडून 300 रुपये आले. तर मला डायरेक्ट ह्यांना शिवी द्यायचं, साल्या म्हणायचं. आता मला वाटत नाही कुठली गवळण कृष्णाला साल्या म्हणले असेल. तुम्ही सांगा, यांचा जर कवी लय मोठा शान आहे ना, लय कवीला कळतंय, तर कुठली गवळण ह्या कृष्णाला साल्या म्हणली. आणि साल्या म्हणजे काय, तर बाबा ते पटवून देतात की मेवणा. काय संबंध गवळणी मेवणा बोलण्याचे त्याला. सगळ्या प्रेमी का बघा, यांचं कवी बघा किती मान आहेत. हे जे पुजलेत नाही हे खुळं आणि त्याच्यावरच दोन खुळं आणि त्यांचं कौतुक आम्ही करायचं बघा. आणि वर सांगतात की म्हणतात काय धक धक होत हा नंदलाला हा रामी साला नाही राहिलाय कधी हा मानात. हा कवी बघा, याचा कवी श्रीकृष्ण गोकुळात कधी अपमानात राहिला हो, कधी अपमानात राहिला, तो मानातच राहिला. पण ह्यांना मला म्हणायचंय की हा विकास नंबरे साला आहे, हा कधी मानात राहत नाही. आणि आपल्या मुलावर कृष्णावर हिंदू धर्मरक्षक किंवा बजरंग जर आलं आणि आपल्याला भेटलं ना, यांचं असं सुचवतील ना कवीजन याची की ह्यांना ज्या बोलण्याच्या गोष्टी आहेत त्या कृष्णाला बोलून दुसऱ्या शायरीला बोलतात. लाज नाही वाटत तुम्हाला तुमच्या कवीला ते शब्द बोलतात. आता गंमत बघा, येतोय बघा. मग म्हणतात केळवे माझं गाव, काय शब्द मिळेल आणि यांचा मी कौतुक करायचं, यांचं कौतुक करायचं. आता गंमत बघा, हे देतो उत्तर. यांचं गाव सगळ्यांनी आपण कोणाचे उदाहरण घ्यावं. आपण कोणाच्या वाट्यात जात नाही आणि आमच्या वाट्यात गेलो वाट्यावरच मारतो. वाट्याच्या वाट्यावर आता ऐकलं शब्दांची मर्यादा असेल. अरे गेलं या लुगडा पडलं या उघडा चाल भागाला भाग येऊ नका. अरे गेलं या लुगडा पडलं या उघडा हे ऐकून जे खडखडीत
पडलाय तुझा गखानीत परवा गाणं म्हटलेलं आहे झाकली मोठ सव्वा टाकायची आता हलू हलू उघडेल पाय पडलाय तुझा गखानीत काय शिजतय तुझ्या सुरी लंका जाय निघाला आणि भेटवला नाही राजू पाटलासारखा आपला माणूस आला आमच्या ठेव आणि आपला मारुती निघाला मृदुंग वाजला शेपटी माग त्या शेपटीला जर लोखंडाची सली आणि त्याला बोत्या लावलेला लाईव्ह दाखवायचा ना द फायर ऑन लाईव्ह द बिहाइंड ऑफ टेल मारुती राया फायर इज फायर ले भाई आणि पेटवला गळीला टाकला बोत्यात टाकला बांधला वर टाकला राखला लावलं कांड पेटवला विदम दम दम मृदुंग वाजल्याबरोबर मारुती राया पेटला का कुठला रावणाचं आता करायचं ना वाट आणि पेटला नाच आणि अगदी नमानाचा मांडव त्याच्या बाजूलाच ना वरणीचा गट गवताला आयुष शेपटी लागली अरे सगळं म्हणतात खरोखर लंका जोडली आयोजकाचा भाविक असं आहे का गमतीचा भाग आहे तर बारी अशी पण होते पण ह्यांना नाही हो यांची स्टाईल मारो सेम टू सेम मारतो काय तर लाजला म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा घाबरतो तुम्हाला असं वरायचं गुराकडे गेलो आम्ही पुकार असं मारतो काय म्हणते आता पुकार आणि मला शिकवतात शेवणे तुम्ही स्वतः जरा लिहा राजन बुवा जरा थोडा लिहा आणि नंतर मला शिकवा येडावाकडा का असं ना आपण लिहतो येडावाकडा का असं ना आपण गातो तुमचा कसा एक पाय दुसऱ्याचा पप्पाचा पाय आणि दुसरा तुमचा लंगडं डोकं आणि हे कवी आणि मला शिकवा येतात असं म्हणायचं तसं म्हणायचं आता जातील बघा त्या वाघवा बोललोय तुका फक्त आमच्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला आता माझी गवण गातो घेऊन टाका एवढासा कृष्ण कुठे गेला एवढाच आहे त्याच्या वाटला तो चला आणि खेळा निघाला तलगला दे धोपाला खेळो बोमडा ना अग तलगला दे धोपाला खेळो अग मिलून दोघा दंपत तलो दिवाला लावल्यावला मी हलू तले ना माद फुले झोपाळा काय झोपाळा मी हलू तले ना माद फुले अग तुला लावल्या वेले अग हलू तले ना माद फुले अग तुला लावल्या वेले
झोपाळ खेळताय आणि बोमला म्हणतो तू बाबा बस, गवळणे बाय बस, मी तुला मागा पुढे करतो, मागा पुढे करतो. यांचं काय होतं माहितीये, आपण सरळ गेलो, शिस्तीत गेलो, मी यांना सांगितलेलं एका शिक्षण द्या, हळूहळू आज सगळ्या बार भगिले जाईल, बघू आज किती कमी कमी म्हणता होता, बघू आज कमी येऊन दे. मी परवाची बारी एकदम प्रेमानं बोललो, यांचं आलं टिंब टिंब कांडी दांडी आणि वर टिंब टिंब म्हणतात आणि असले शब्द फक्त ह्यांनाच माहिती. म्हणून मंडळी एक तुम्हाला सांगतो, मला नंतर मग कमेंट येतात लांबोरी भाऊकडे ही अपेक्षा नाही, लांबोरी मला असं नाही बोललं पाहिजे. मग मला सांगा, मग ह्यांनी फक्त येऊन सगळा कार्यक्रम करून द्यायचा, आम्ही कम राहायचा. मग थोडं थोडं कधी कधी मला माफ करा, एक गाणं घेतो, त्याच्या आधी प्रश्नाचा भाग. शाहीर आणि प्रश्न आम्हाला अनेक वर्ष विचारतायत, अगदी 2017-18 पासून विचारतायत. तोच त्याचा प्रश्न आहे की सद्गुरूंनी, कोणत्या सद्गुरू रायाने सूर्यनारायणाची साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून, पूर्ण बसा, संत सद्गुरूंचे नाव काय, बांगड्या भरून लग्न केलं त्यांचं नाव काय, तर शाहीर साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव प्रत्येक वेळेला तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. ग्रंथानुसार माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून, कधी विशाल लांबोरे यांच्या माध्यमातून, कधी आमच्या वाचनातून, तर त्याचं उत्तर आहे पुरंजन. पुरंजन ह्या सद्गुरूंचं नाव. हे पुरंजन आपली पत्नी मृत्यू पावल्यानंतर नारदाच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीबरोबर सती गेले आणि पुरंजनी, ते पुरंजन होते आणि त्याच्यानंतर सती गेल्यानंतर पुरंजनी म्हणून पुन्हा जन्माला आले. तेव्हा त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाचे लग्न केलं. तेव्हा राजेश बुवा, संत सद्गुरूंचं नाव पुरंजनी असे होय. आमच्या ग्रंथानुसार हे नाव आम्हाला भेटलंय. आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, तर शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. प्रश्नपद जात नाही, वेळ कमी आहे. एक पद गातो, शूर्पणखेचा विषय गातो, घ्या. सगळे संकलित आहे. एकच आहे मराठी व्याकरणात आंधी या शब्दाचा अर्थ संकट. एवढंच घेतोय. शूर्पणखेचा विषय तिला माहिती आहे, पुढे जाऊन संकट आहे, तरी पण पाय घातला, त्या संकटात पाय टाकला, एवढाच विषय आहे. राजेश बुवा, तुमच्या कविना तयार व्हायला सांगायचं आता. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही. अगं तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. या संकटात पाय घातलास आणि तू अडकलीस, प्रचंड रडशील. एवढंच म्हणायचं शूर्पणखे, ऐकून घे. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, तरीही कळत नाही. अगं तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. Thank you.
आमच्या बारक्यासाठी 100 रुपये झाले पारितोषिक आले धन्यवाद. श्रेयांश जाधव यांश आमच्या नाट्य मैदान नाचण्यासाठी 100 रुपये पारितोषिक धन्यवाद. योगेश लांबुरे यांचा आगमन झालेला आहे आणि वेळ कमी आहे. पहिली बार इथे ठेवून जातोय. बघू आता काय शापण्या मारतात ते. येतोय मी परत. धन्यवाद.